तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। पाचव्या ढालीमध्ये अन्यत्व भावनेचं स्वरूप बघत होतो आम्ही। 12 भावनांचं वर्णन केलं पाचव्या ढालीत। का केलं? कारण छडालाची सिक्वेन्स कसं केलं आहे त्यांनी। पहिल्या ढालीमध्ये तुम्हाला काय सांगितलं, 4 गतीमध्ये तुम्ही फिरून आला, तिथं दुःख झालं आहे। 4 गतीतलं दुःख सांगितलं पहिल्या ढालीमध्ये। दुसऱ्या ढालीमध्ये त्या दुःखाचं कारण काय आहे, मिथ्यात्व। तिसऱ्या ढालीमध्ये सांगितलं त्यातून सुटायचं उपाय काय आहे, सम्यक दर्शन। चौथ्या ढालीमध्ये सम्यक ज्ञान आणि देशचारित्र। मग आता 6व्या ढालीमध्ये सकल चारित्राचं वर्णन करणार आहेत। म्हणजे काय, महाव्रती जे असतील ना, त्यांचं चर्या, त्यांचं जीवन, त्यांचं ज्ञान ध्यान साधना ह्याचं वर्णन करणार। 28 मूलगुण वगैरे कुठं असं घ्या 6व्या ढालीमध्ये। मग त्याच्या आधीची एक रूपरेषा म्हणून, किंवा त्यांनी सांगितलं पहिल्या दोह्यामध्ये की मुनी जे सकलव्रती आहेत त्यांच्या वैराग्याला उत्पन्न करणारं कोण आहे, तर या 12 भावनांचं चिंतन। जे कोणी आजपर्यंत विरक्त झाले तर त्यामागं हे कारण आहे। म्हणजे आजपर्यंत कोणी जे मुनी काय म्हणायचं, तीर्थंकर झाले, अनेक मुनी झाले, जे कोणी त्यांनी काहीतरी कारणाने विरक्त झाले असणार ना। जे पण आजपर्यंत तुम्हाला माहिती असलेले त्यागी काय म्हणायचे ना, त्यागी काय, मग जे कोणी विरक्त झाले तर त्याच्या मागं काहीतरी कारण असतं ना। मग ते जे पण कारण असेल ना, ते 12 भावनांचं चिंतन आहे। जसं की समजा बायको मेली म्हणून नवरा वैराग्याला प्राप्त झाला, किंवा काय वीज पडली म्हणून वैराग्य झालं। का झालं, कुठलं भावना आली तिथं, वीज पडली म्हणजे क्षणिक आहे। जसं ती वीज संपून नष्ट झाली तसं क्षणिक संसार आहे म्हणल्यावर अनित्य भावनेचं चिंतन झालं। किंवा जातीस्मरण झालं, पूर्वभवात मी असं या गतीत होतो, या अवस्थेत होतो, असं मी पाप केलं, त्याचं फळ मला असं मिळतंय। कुठल्या भावनेचं चिंतन, सगळे ना त्याच्यामध्ये अनित्य भावना, अशरण भावना, संसार भावना, आसरव भावना, हे सगळं मी केलेल्या परिणामांचं मला फळ मिळतं आहे, हे सगळं विचार करून विरक्त होतो जीव। किंवा कोणीतरी समोर मेलं, किंवा काय झाड उन्मळून पडलं, ढग विखरले, अशी सगळे जे काही कारणं आली ना वैराग्याची, त्याच्या मागं त्याचं हेतू काय आहे, तर ह्या 12 भावनांचं चिंतन। म्हणून तुम्हाला विरक्त व्हायचं आहे का नाही? येस और नो, का गोलगोल? म्हणजे ज्याला कोणाला संसारातून सुटायचं आहे त्याला हेच एक मार्ग आहे, आत्मकल्याण। आणि काय म्हणायचं, संयम अंगीकार केल्याशिवाय मुक्ती नाही आहे। संपूर्ण चारित्राला प्राप्त झाल्याशिवाय मोक्ष नाही आहे। त्यामुळे तिथंपर्यंत जायचं तर त्यासाठी आपल्याला हे स्टेप्स आहेत सगळे 12 भावना, आणि त्याच्यापूर्वक चिंतन मंथन, एक आपलं तसं अनुभवन, एकाग्रता, ह्याच्याद्वारे आपण त्या वैराग्याला प्राप्त होऊ शकतो। म्हणून त्या मुनींनी जी काही साधना केली, जे काही व्रत अंगीकार केले, तर त्याच्यामध्ये त्यांचं चिंतन कसं असणार आहे, ह्याच्यासाठी आतापर्यंत आमच्या 6 भावना बघितल्या आम्ही। एकत्व भावनेमध्ये सांगितलं होतं की जीव संसारामध्ये एकटा आहे। कोण? ते मुनी, त्यांचा जीव एकटा होता, आपला जीव नाही। तर तिथं सगळ्यांसाठी वचन आहे, न एकस्य द्वितीयमस्ति, या जगामध्ये एकाचं दुसरा कोणीही नाही। हे तुम्हाला माहिती असेल तरी, म्हणजे माता पिता कुटुंबीजन काय चिंतन केलं सांगायचं तुमच्या काकूंनी आता शेवटी। म्हणजे आता आयुष्य इतकं बघितलं असणार आहे, इतकं संसार आणि काय शरीराचे रोग म्हणा, भोग म्हणा, जे काय उदय, त्रास, दुःख सगळं सहन केलं। शेवटच्या समयाला जर धर्म असेल तर निर्विकल्प समाधी होणार, आणि धर्म नसेल परिणामात तर किती आकुलता होते। मला हे सगळं सोडून जावं लागतंय, माझे सगळे आप्तजन आहेत, क्लेश इतके होतात ना शेवटच्या समयाला। मग त्याच्यासाठी ज्ञान आवश्यक आहे। म्हणून आत्ता करा भेदविज्ञान, मरायच्या वेळी नाही करायचं। म्हणजे आत्तापासून काय भावना आपल्या ज्ञानामध्ये असायला पाहिजे, ह्या सगळ्यांच्यामध्ये मी राहतो तरीसुद्धा यांच्यापासून मी भिन्न आहे आणि मी एकटा आहे।
एकत्व भावना सांगते मी एकटा आहे, अन्यत्व भावना सांगते मी सगळ्यापासून भिन्न आहे. तर अन्यत्व भावना सांगितलेली तेवढी 2 लाईन वाचते याच्यातली. 1 मिनिट. जलपय जो जियतन मेला, पे भिन्न भिन्न नहीं बेला, तो प्रगट जुदे धन धामा, क्यों वैक मिली सुतरामा. हे घेतलं होतं आम्ही. काय सांगितलं, जसं की दूध आणि पाणी मिसळलेलं असेल. 1 आहे का 2 आहे? म्हणजे 2 आहे पण 1 नक्की 1 आहे का 2 आहे? एकदा 2 1 सांगणार, एकदा 2 सांगणार. म्हणजे दिसताना तर एकत्र दिसतंय, पण कधीच ते एक होत नाही का? त्याचे परमाणु वेगळे. हां, ते वेगवेगळं द्रव्य आहे ना. दूध वेगळं द्रव्य आणि पाणी वेगळं द्रव्य आहे. त्यामुळं त्यांचं मिळून एक काहीतरी होतं असं म्हणणं चुकीचं आहे. दिसताना एक दिसतंय पण एक नाहीत. तसं त्या दुधाला घेऊन काय करायचं नाही आपल्याला. ह्या शरीराचं आणि जीवाचं सुद्धा एक दिसतंय रूप. एक क्षेत्रावगाह म्हणतात त्याला. एका क्षेत्रामध्ये अवगाहना म्हणजे काय, जागा मिळाली आहे म्हणून ते एकत्र आहेत. पण 1 आहेत का 2 आहेत? जीव आणि शरीर 1 आहे का 2 आहेत? तुमचं आणि माझं नाही, तुमचं आणि तुमचंच. काय, तुमचं शरीर आणि दुसऱ्याचं बायकोचं शरीर असं नाही म्हणाले मी. तुमचं शरीर आणि तुमचा जीव 1 आहे का 2 आहे? 1च आहे की. 2 कुठे आहे? होय, करेक्ट. मला वाटलं हलाल. म्हणजे असं किती त्याच्याशी आपण एकत्व केलं, त्याला आपण सांभाळलं, त्याच्याशी प्रेम केलं तरी सुद्धा म्हणते मी चाललो. टाईम संपलं की आय एम गोईंग. म्हणून तिथं जल आणि दूध जसं मिसळलेलं असलं तरी सुद्धा ते भिन्न भिन्नच आहेत. कधीही ते एकत्र होत नाहीत. त्याप्रमाणे मग जर हे शरीरच भिन्न आहे तर ह्याच्यापासून भिन्न जे काय मुलं, पत्नी, परिवार, परिग्रह सगळं ह्या जीवापासून कसं आहे, भिन्न आहे. कुठं म्हणायचं हे? मंदिरात आल्यावर. घरी असताना सगळे आमचेच आहेत. कोण गेलं? आमचे काकू गेले. मग काय लावलं आपण? ते भिन्न असं बघितलं का त्याच्यामध्ये? आकुलता झाली का तुम्हाला पण का नाही? का ते म्हणजे मी किंवा ते माझे हे भाव आहेत ना मागं, ह्याला म्हणायचं मोह. मग या मोहाने जीव त्रस्त होतो आणि मग ती अन्यत्व भावना विसरून जातो. मी भिन्न आहे हे लक्षात येत नाही तिथं. त्यामुळं म्हणून सांगतायत की तुम्ही वाचायचं नाही आहे, फक्त ते शब्द शिकायचे नाही आहेत, तर भावभासना करायची तशी की खरोखर अन्य आहेत का. त्यासाठी तर कार्तिक अनुप्रेक्षामध्ये त्यांनी काय घेतलं, अपने उपार्जित कर्मों के उदय से जीव भिन्न शरीर को ग्रहण करता है. माता भी उससे भिन्न होती है, स्त्री भी भिन्न होती है, पुत्र भी भिन्न ही पैदा होता है. आत्मा से शरीर, स्त्री, पुत्र आदि के भिन्न चिंतन करने को अन्यत्व अनुप्रेक्षा कहते हैं. सभी वस्तुएं भिन्न भिन्न है. का सांगावं लागलं असं? पहिला सांगितले माता भिन्न आहे, नाही पहिला शरीर भिन्न आहे, मग माता भिन्न आहे, मग स्त्री भिन्न आहे आणि मग पुत्र भिन्न आहे. असं काय घेतलं? का बरं? मग त्यांनी एक छान घेतलं होतं. काय बरं? लग्न ठरलं तर म्हणले गाव से गया. म्हणजे आता या गावातलं चिंतनच नाही, त्या गावातलं चिंतन सुरू झालं. जिथं ती पोरगी आहे, पोरगा आहे, तिथलंच चिंतन सुरू झालं. मग म्हणले एंगेजमेंट झाली किंवा लग्न झालं तर शरीर से गया. म्हणजे काय? आता माझ्या शरीराची चिंताच नाही, त्याच शरीराची चिंता सुरू झाली जर लग्न झालं तर. पुढं सांगितले बच्चे हो गए तो आत्मा से गया, असं काहीतरी त्यांनी कोट केले होते. म्हणजे काय? आता स्वतःचा विचार करायला टाईमच राहिला नाही. काय आता सगळं विचार मेरे बच्चे. मग असं मोह कसा फिरत जातो आणि पुढं पुढं कसा वाढत जातो हे सांगायचं आहे. तुमचा मोह तुमच्या परिवारावर, तुमच्या पत्नीवर जेवढा ना त्यापेक्षा मुलावर जास्त. बरोबर आहे का नाही? आता वैराग्य झालं म्हणा सगळ्यांशी. एक फेज असती थोडा वेळ
सगळ्यांची मोह नंतर नंतर कोण नको वाटायला लागतं मग. म्हणजे पती पत्नींपेक्षा पुत्रावर जास्त प्रेम, नंतर त्या मुलांपेक्षा मुलांच्या मुलांवर म्हणते दुधावरची साय, म्हणजे जास्त प्रिय असतं ते. दूध सांडलं तर चालतंय पण साय सांडली तर चालत नाही. ताक काय म्हणते त्याला, दही सांडलं तर चालणार नाही, तूप सांडलं तर आकाश पाताळ एक झालेलं असतं. म्हणजे म्हणायचं की पुढं तुमचं एकत्व वाढत जातं, त्यांच्याशी मोह वाढत जातो. म्हणून सांगतायत की त्यांच्यापासून मी अन्य आहे, भिन्न आहे अशी भावभासना करायला पाहिजे. वाटते का ही बहीण माझी नाही? कसं किती मोह असतो आपला. जेव्हा म्हणून त्यांनी आज काल मला काय सांगितलं एकांनी की प्रतिकूलतेमध्ये धर्म चांगला घडतो, अनुकूलतेमध्ये घडत नाही. भांडली ना समजा ती पोरगी तुमच्याशी, काय होय का, तरी पण तू वैराग्याला प्राप्त होत नाही. म्हणजे किती घट्ट आहे सांग. का म्हणतो होय ना. मग तरी मी दोघं धरून बसला एकमेकाला, सोडा बघू. लगेच वैराग्य व्हायला पाहिजे मग असं. अशी मला बहीण मिळाली तर तिच्याजवळ मला कधीच राहायला नको, मी दीक्षा घेऊन जाणार. असे भाव होतात का? नाही, भांडणार पण तिच्याजवळच राहणार. होय. म्हणजे सांगायचंय की आपला मोह आहे तर त्यामुळं तिथं भिन्नता जाणीवेत येत नाही, अन्यत्व समजत नाही. पण जोपर्यंत अन्यत्व समजत नाही तोपर्यंत आत्मा समजणार नाही, तोपर्यंत सुख प्राप्त होणार नाही. इस प्रकार शरीर, माता, स्त्री, पुत्र आदि की तरह हाथी, घोड़ा, रथ, धन, मकान वगैरह बाह्य द्रव्यों को यद्यपि आत्मा से भिन्न जानता है, किंतु भिन्न जानते हुए भी, आपलं सांगायचं बरं का, पुढं शब्द असा आहे ना, ऐका परत एकदा. असं ते मला म्हणते असं ऐका बरं का, मला नाही तुम्हाला. काय म्हणले? यद्यपि सभी द्रव्यों को आत्मा से भिन्न जानता है, किंतु भिन्न जानते हुए भी मूर्ख प्राणी उन्हीं से राग करता है. कोण हो? तुम्ही नव्हेच. कोणाचं सांगतायत? आचार्य आपलंच सांगायला लागलेत की तुम्ही मूर्ख आहात म्हणून एकमेकांशी प्रेम करता, अनुराग करता. यह सब जानते हैं कि संसार की सब विभूति हमसे पृथक है, किंतु फिर भी सब उनसे प्रीति करते देखे जाते हैं. क्यों? क्योंकि अन्यत्व भावना का चिंतन नहीं करते, स्वरूप नहीं जानते. जो आत्मस्वरूप से शरीर को यथार्थ में भिन्न जानकर अपनी आत्मा का ही ध्यान करता है, उसी की अन्यत्व अनुप्रेक्षा कार्यकारी है. शरीरादिक से आत्मा के भिन्न चिंतन करने को अन्यत्व अनुप्रेक्षा कहते हैं. अन्यत्व का चिंतन करते हुए भी यदि यथार्थ में भेद ज्ञान न हुआ तो वह चिंतन कार्यकारी नहीं है. काय कळलं? इधर है ना मेरे पास, किधर भटर करे. काय सांगितले? काय सांगितले मामा? ते न्यायक असते, तुम्ही सांगा चला. अन्यत्वचं चिंतन करत असताना सुद्धा जर भेदविज्ञान नाही झालं तर तुमचं चिंतन सगळं वेस्ट आहे. काय उपयोग आहे त्या चिंतनाचं? म्हणजे काय म्हणायचं? मोह आसक्ती ठेवली आहे बरं का बाहेर, आणि इथे सगळे शब्द शिकून गेलोय. आणि काय म्हणलं? खात असताना मी कुठं खातोय, मी खात नाही आहे, ह्याला म्हणायचं निरर्गलता. आणि ज्ञानीसुद्धा हे म्हणणार खात असताना मी खाणार नाही आहे, जाणणार आहे. आणि अज्ञानी आसक्ती ठेवून म्हणणार मी कुठं खातोय आणि खात राहतोय. म्हणजे दोघांची परिणती समान दिसते, पण ज्ञान श्रद्धान डिफरंट आहे, त्यामुळे तिथं त्यांचं चिंतन वेगळ्या दिशेला चालू आहे. म्हणून आपल्याला चिंतन काय करायचं? याच्यातून जे काही तत्व समजलं त्यातून पहिल्यांदा भेदविज्ञान करणं आवश्यक आहे की मी तर आत्मा आहे, या सगळ्यापासून भिन्न आहे, जाणतोय. जितका आपल्याला तो विषय मिळाला ना, मग बाकीचं सगळं तोडायची गरज पडत नाही, सहज तुटतं. मला जोरात बोला, ऐकू येईना. नाही,
तेच की मग ते ज्ञान आणि श्रद्धा ह्याच्यासाठी तर सांगितलं की अज्ञानी पण खातोय, ज्ञानी पण खातोय, अज्ञानी पण उपास करतोय, ज्ञानी पण उपास करतोय, पण मागं त्यांची भावना, त्यांचं चिंतन काय आहे ना त्याच्यानुसार त्यांना फळ मिळणार आहे. नाहीतर खायची क्रिया तर समान आहे. मुनी पण आहार करतायत, त्यागी तुम्ही पण आहार करताय, काय डिफरन्स आहे? आम्ही टेस्टी खातो आणि त्यांनी नाही खात. काय त्यांनी तुमच्यापेक्षा टेस्टी खात असतील, माहीत नाही तुम्हाला. दीक्षा घेऊन बघा की समजते कसं कसं देतात लोक. उलटे तुम्हाला फक्त तुमच्या आईचं आणि घरातल्यांचं मिळेल खायला, इथं तर सगळं गाव लोटतंय खाऊ घालायला. त्यागीचं असं पुण्य असते की अनेक गावातून लोक येतात आणि त्यांना पाहिजे ते असं त्यांना चांगलं मिळावं, त्यांचं शरीर पुष्ट राहावं, त्यांची साधना चांगली राहावी, ह्याच्यासाठी अनेकांचं योगदान मिळतं. त्यामुळे तुम्हाला आमची टेस्टच माहीत नाही खाऊन. आम्ही तुमच्यापेक्षा टेस्टी खातो म्हणतात. पण खात असताना सुद्धा त्यांची भावना ही कुठं आहे की मी खातोय किंवा मी ह्याच्यावर जगतोय, असं आपण त्याच्यातून भिन्नत्व जाणत नाही म्हणून त्याच्याशी एकरूप होऊन आसक्त होऊन भोगत राहतो त्याला. आणि त्यागींना किती भावना हो, काल मला काय मिळालं ना तेच आज मिळालं पाहिजे, अशी किती भावना असती. आणि तुमची हे केले ना आज असंच टेस्टी सगळं उद्या करायचं, असं म्हणजे आपण काय केलं आज तर खाल्लंच त्याचं पाप लागलंच, अजून उद्यापर्यंत परवापर्यंत परत कालांतराने पण विसरत नाही, त्याचं आठवण करत राहतो. स्मरण म्हणजे पापाचा आसरव चालूच आहे. पण त्यागींची भावना अशी नाही आहे, खाल्लं की संपलं त्यांचा विचार त्यातून. म्हणजे अशी ती ज्ञानाची धारा अशी असते, ती आपल्यामध्ये पण प्रगट व्हायला पाहिजे. तर आपल्याला पण समजणार की जीव कशावर जगतो आणि आनंद कशामध्ये आहे. तर हे नयन सुखदासजींचे 12 भावना आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी छान घेतलंय चिंतन. वर आहे ना एकदम. निज ते अन्य विचार सब, सब ते अन्य निजत्व, भाय भावना पंचमी, अरे जीव अन्यत्व, रे जीव अन्यत्व. काय म्हटलं? निजते अन्य विचार सब, सब ते अन्य निजत्व म्हणजे आत्म्यापासून सगळे विचार अन्य आहेत आणि सगळ्या अन्यांपासून आत्मा अन्य आहे. म्हणून तू काय कर, हे जीवा 5वी अन्यत्व भावना भा. ज्योतिल तेल घेऊ दधी केरा, वन्नी वसैक क्षेत्र बसेरा, यद्यपि एकमेक प्रतिभासे, तदपि जतन कर सुबुधी निकासे. छान त्याची चाल मला येईन आता. ज्योतिल तेल घेऊ दधी केरा, जसं की तिळामध्ये तेल आहे आणि दधीमध्ये घी आहे, काय म्हणायचं, दह्यामध्ये तूप आहे. वन्नी बसैक क्षेत्र बसेरा, वन्नी म्हणजे अग्नी आहे. कशामध्ये आहे? त्या लाकडात आहे. लाकूड कुठं आहे तिथं? केरा म्हणजे लाकूड आहे का? काय ते शब्द परिचित आहेत. तर वन्नी बसैक क्षेत्र बसेरा म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये तीळ आहे, तेल आहे, दही आहे, तूप आहे आणि वन्नी आणि काय म्हणायचं, लाकूड आहे. काय झालं? समजलं नाही का? काय म्हणली? हां नाही तेच आहे. ह्याच्यावर ते वरचे काय म्हणायचं ते त्यांचा छंद वेगळा होता, हे खालच्याचा छंद वेगळा आहे म्हणून ते घेतलं नव्हतं लिहून, नंतर परत लिहून घेतलेलं. यद्यपि एकमेक प्रतिभासे, जरी ते एकमेक प्रतिभासित होत आहे, तदपि जतन कर सुबुधी निकासे, तरीसुद्धा यत्न करून सुबुद्धी म्हणजे ज्ञानी त्यांना वेगळं करतो. निकासे म्हणजे काढतो, तिळातून तेल काढतो, दधीतून घी काढतो आणि लाकडातून अग्नी काढतो आणि शरीरातून आत्मा काढतो. तोच ज्ञानी आहे असं सांगितलं. खाली 2 लाईन आहेत ना.
त्यो जड चेतन उरज लखी सूरज निकस भय भिन्न ते शिव जात बता गए जीव अन्य सब अन्य. खाली आहे ना एकदम. काय सांगितलं त्याप्रमाणे, म्हणजे जसं वर सांगितलं ना, वरचीच आहे ती लाईन, खाली घेतलेली आहे, तिथे जागा नव्हती म्हणून. काय म्हटलं, जसं ते तिळात तेल आहे, दधीत घी आहे, वन्नी त्या लाकडामध्ये आहे, त्याप्रमाणे जड चेतन उरज लखी, जडामध्ये चेतन आत्मा राहतोय किंवा दिसतोय. सूरज निकस भय भिन्न, चांगल्या रीतीने त्याला वेगळं काढून भिन्न करून बघ. जो बघतो तो ते शिव जात बता गए जीव अन्य सब अन्य. तो शिव जातो म्हणजे मोक्षाला जातो, आणि त्यांनी सांगितलं की जीव अन्य आहे आणि सगळं अन्य आहे. मग अशी अन्यत्वाची भावना दिवसभरात कधी करायची? असं तू मला सांगायचं, मी तुला सांगायचं. कोण करायची? तुम्हीच करत बसा. आम्हाला सगळे एकत्र घेऊन चालावं लागतं असं ना. तर सगळ्यांसाठी सांगतायत की जरी सगळं संसार करताय तरी सुद्धा अन्यत्वाचं चिंतन कोण करायचं? म्हाताऱ्यांनी. होय म्हणतात. हां, कोण करायचं? हां, तर सांगितलं उलटं त्या म्हाताऱ्यांना भाववासना झाली आता, त्यामुळे ते काय अडकणार नाही आहेत परत. तुम्हाला जास्त तुमचं भय आहे, तुम्ही अडकत जाणार आहे अजून पुढं, म्हणून तुम्ही चिंतत करा हे सांगायला लागलेत. मत पर में आपागिने तुझे जिन कहे न करता बने अरे मन भाई करतारु कर्म की क्रिया नरकले जाई. मिळालं ना? हां, थांब. काय सांगितलं? मत परमे आपागिने तुझे जिन कहे, हे जीवा परामध्ये आपा म्हणजे आत्मा, गिने मत गिने बघू नकोस किंवा काय म्हणतात मानू नकोस. परामध्ये आत्मा म्हणजे ते माझं स्वरूप आहे असं मानू नको, असं जिनेंद्र भगवान सांगतात. न करता बने अरे मन भाई, त्यांचा करता बनायला जाऊ नकोस. करता रुकर्म की क्रिया काय? हां, कोणाला नेणार? कुठं नेणार? करता कर्माची क्रिया नरकामध्ये घेऊन जाणारी आहे. त्यामुळं म्हणतायत की तू कोणाचा करता बनायला जाऊ नकोस. पुढं, तुम त्रिविधि कर्म से भिन्न सभी से अन्य उपायन अन्य भावना भालो तज सब परत्व परत्व से पिंड छुड़ालो. करा ट्रान्सलेट. म्हणजे त्रिविध कर्म म्हणजे कुठले? उदर नाही आहे. नाही. 3 कर्म कुठले? द्रव्यकर्म, भावकर्म आणि नोकर्म. या 3 कर्मापासून तू भिन्न आहे आणि सगळे तुझ्यापासून भिन्न आहेत. तू त्यांच्यापासून आणि ते तुझ्यापासून भिन्न आहेत. उपायन अन्य भावना भालो. हे अन्यत्व भावनेचं चिंतन आता ह्याच्यामध्ये सांगतायत. तर ह्याच्याशिवाय अन्य कुठलाही उपाय नाही, म्हणून तू भावना कर. से पिंड छुडालो, तज सब सगळ्याला सोड, आणि परत्व अपरत्व म्हणजे पर काय आहे आणि अपर काय आहे, किंवा एक मी काय आहे आणि पर काय आहे, हे सगळं ह्याच्यातून ह्या विकल्पातनं बाहेर पड हे सांगायला लागलेत. म्हणजे त्यापासून पिंड छुडालो. तज सब परत्व अपरत्व से पिंड छुडालो. सगळ्या विचारांना विकल्पांना सोड आणि परत्व अपरत्वापासून स्वतःचं पिंड सोडवून घे. म्हणजे काय? त्या विकल्पापासून मुक्त हो. हे माझं आहे, हे परक आहे, किंवा ह्याच्यामध्ये एकत्व अन्यत्व, हे असे सगळ्या भावांपासून विचारांपासून तू मुक्त हो. अब सुन ले इनकी भाषा मैं कर दूं अर्थ खुलासा
ते जिस तन में किया वासा, जड़ तू चेतन है खासा। अब सुन ले इनकी भाषा, मैं कर दूँ अर्थ खुलासा। हे सगळं तर समजलेले आहेत शब्द, पण तरी सुद्धा मी त्याचा खुलासा करून सांगतो. ते जिस तन में किया वासा, सांग. म्हणजे त्यांनी ज्या पण शरीरात प्रवेश केलाय, त्यांनी नाही मी. हा मी. वासा म्हणजे वास करतो. हां. ज्या शरीरामध्ये वास करतो ते जड आहे आणि तू चेतन खास खास आहेस. म्हणजे भिन्न आहेस, चेतन आहेस. तो अन्य वस्तु की बात कहाँ सुन भ्रात, जगत विख्यात पराई माता माया. क्यों मेरी मेरी करे किसने बहकाया, अरे कभी तू हिंसा करे असत उच्चरे, तू पर धन हरे छले पर नारी. क्यों बांधे पोट परिग्रह पापाचारी. सांग अर्थ. तो अन्य वस्तु की बात कहा सुन भ्रात, जगत विख्यात पराई माया. आता हे जे स्टेप्स सांगितले होते ना याच्यातले, त्या स्टेप्स वाईज सांगायला लागले. पहिल्यांदा शरीर जड आहे, तू चेतन आहे, त्यापासून भिन्न आहे. पुढं काय केलं, तो अन्य वस्तू की बात कहा. अन्य वस्तू तर तुझ्यापासून सर्वथा अन्य आहेत, त्यांची गोष्ट तर भिन्नच आहे. मग जगत विख्यात, हे तर सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे. पराई माया, काय आहे माया म्हणजे भूलभुलैया, जादू, किंवा काय म्हणायचं, काय म्हणते त्याला, काय म्हणायचं, थांब थांब सांगते मी. बरं असं म्हण, मोहजाल म्हण. तर हे तर जगत विख्यात आहे की परवस्तू तर तुझ्यापासून सर्वथा भिन्न आहे, ती तुझी नाही. मग पुढं काय, मग तेवढं ते असताना सुद्धा तू काय करतोय, क्यों मेरी मेरी करे. सांगा की, का सांगू वाटना. क्यों मेरी मेरी करे किसने बहकाया. कोण सांगितलं तुला मग माझं माझं करायला. कोण शिकवतं त्या बाळाला ही माझी आई म्हण म्हणून. धरतं ना ते बोट तिचं, किंवा तिलाच बिलगून बसतं, दुसऱ्याने घेतलं तर रडतं. कोण शिकवलं. त्याच्या हातात पैसे दिले तर सोडत नाही. काय गरज आहे का त्याला पैशाची. पण क्यों मेरी मेरी करे किसने बहकाया, म्हणून त्या जी पण वस्तू आली, जी पण व्यक्ती आली सानिध्यात, त्याला माझं म्हणतो. आणि त्याच्या मागं बहकाया म्हणजे किसने बहकाया, तुला कोण डायव्हर्ट केलं. बरं, इंग्लिशमध्ये लिहू आपण 12 भावना आता. अरे कभी तू हिंसा करे, सगळे 5 पाप जे करतो ना त्यासाठी सांगायला लागले. हिंसा केली, असत्य बोललं. परधन हरे म्हणजे चोरी केली. छले पर नारी म्हणजे कुशील सेवन केलं. क्यों बांधे पोट परिग्रह पापाचारी म्हणजे परिग्रह साठवला. हिंसा, झूट, चोरी, कुशील आणि परिग्रह या 5 पापामध्ये अडकलास आणि काय केलं, जे काय मिळवलं त्याच्यातून त्याला माझं माझं म्हणून जवळ ठेवलं, म्हणून अन्यत्व विसरलास. यदि कहे तू जग है मेरा, कहो क्या स्वरूप है तेरा. यदि कहे मुझे नहीं ब्योरा, तेरे भया ही ये अंधेरा. जो है उभरण का चाव, परत्व हटाव, स्वभाव में आव, निजत्व स्मरणा. अब लिया सिद्ध परमेष्टि तुम्हारा शरणा. अब लिया सिद्ध परमेष्टि तुम्हारा शरणा. करा ट्रान्सलेशन. यदि कहे तू जग है मेरा. जर तू म्हटलास की जग सगळं माझं आहे, तर त्याचं काय स्वरूप असेल. तेरा स्वरूप क्या है फिर. हां माझंच, बरोबर. जर तू असं म्हणशील की जग माझं आहे, तर तुझं स्वरूप काय आहे जीवा. जर तू असं म्हणशील की मला ह्याचं काय खुलासा करता येणार नाही. तेरे भय ही आहे अंधियारा म्हणजे काय, म्हणजे तुझ्यामध्ये अज्ञान बसलेलं आहे, म्हणून तू काय करतोय, जगाला माझं माझं म्हणतोयस.
म्हणजे तू अजून अज्ञानी आहेस, अजून काय म्हणायचं इथला शब्द होता म्हणा, तुम्ही कोण आहे, तुम्ही कोण आहे इथं म्हणले होते मी, मूर्ख असं सांगायला लागलेत. म्हणजे यांनी सांगितलं आचार्यांनी, मी नाही. म्हणजे ज्यांनी असं मानलं की जग माझं आहे ते मूर्ख आहेत असं सांगतात. आपण कोण नाही, मी सोडून बाकी सगळे मूर्ख आहेत. हां, कोण तुम्ही कोण? मी आपलं ज्ञानी आहे, हुशार आहे, बाकी सगळे मूर्ख. तर आपलं स्वरूप सांगायला म्हणजे आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत. म्हणून ज्ञानातला अंधेरा दूर करा, म्हणजे वेद विज्ञान करा. जो है उभरण का चाव, परत्व हटाव, सुभाव में आव, निजत्व स्मरणा. काय करायचं? जो है उभरण का चाव म्हणजे तुला जर त्याच्यातून उद्धार करायचा असेल, बाहेर पडायचं असेल, तशी इच्छा असेल तर काय कर जीवा, परत्व हटाव, म्हणजे परापासून स्वतःला वेगळं कर. सुभाव में आव, स्वभावामध्ये ये आणि काय कर, निजत्व स्मरणा, निज आत्म्याचंच स्मरण कर, म्हणजे प्रत्यक्ष अनुभव कर हे सांगायचं आहे. स्मरण कर म्हणजे परोक्ष नाही, तर मी आहे हे अनुभव. अब लिया सिद्ध परमेष्ठी तुम्हारा शरणा. म्हणून हे भगवान, हे सिद्ध परमेष्ठी भगवान, आता मी तुम्हालाच शरण जातो. कशासाठी? तुमच्याकडं बघून तर मला कळावं की संसारामध्ये, म्हणा की संसारामध्ये सुख नाहीच. काय मामा? संसारामध्ये, माझ्या घरामध्ये सुख, माझ्या शरीरामध्ये सुख नाहीच. आहे कुठं सुख? आत्म्यामध्ये आहे. म्हणून त्याला पकडलं, त्याला जाणलं तर आपण सुद्धा सहज सिद्ध बनू शकतो. ती दुसरी भावना आहे ना. ती मधुर जैन असं आहे त्यांचं नाव, नाही हां, मधुर रामप्रसाद जैन, त्यांनी लिहिलेली ही 12 भावना आहे. त्यांच्या पण भावनेमध्ये असंच आहे चिंतन थोडंसं. जे तीन लोक तिहू काल, अनादि काल चाल वाचाल द्रव्य जो सारे, ते निज स्वभाव कर तिष्ठत न्यारे न्यारे. सांगा अर्थ. जे काय तीन लोकांमध्ये, तीन काल अनंत काळापर्यंत जेवढे पण जीव झाले, सगळे द्रव्य, ते निज स्वभाव, सगळे द्रव्य जे कसे आहेत, तीन लोकांमध्ये, तीन काळामध्ये, अनादिकालापासून आले, चालत आलेले जे काय द्रव्य नावाला प्राप्त झालेले आहेत, ते सगळे निज स्वभावाने तिष्ठतात. म्हणजे काय, आपल्या आपल्या स्वभावाने ते भिन्न भिन्न आहेत. 6 द्रव्य कुठले? 6 द्रव्य, जीव, उद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल. हे सगळे द्रव्य जरी एकाच ठिकाणी, एकाच क्षेत्रामध्ये, तरी सुद्धा आपल्या आपल्या स्वभावाला कोणीही सोडत नाही. पण जीव असा आहे मूर्ख. काय करतो तो? असं आपल्याला शिवी दिली असं वाटावं आचार्यांनी, बरं का, की मला असं म्हणतायत सारखं एवढं, म्हणून तर मी जागं व्हायला पाहिजे की मी काय करतो, स्वभावाला सोडतो आणि त्या पुद्गलामध्ये घुसत राहतो. माझा स्वभाव सुख आहे तर त्या पुद्गलातून सुख काढायला जातो. कसं मिळणार? किती धन कमवायचं आहे सांग? जॉब करायची इच्छा आहे, हो ना? नाही ना? मग सगळं सोडून आमच्याकडे यायचं असतं लगेच. कशाला एवढी वर्ष वाया घालवायची शिकायला? मग आम्ही शिकवतो सगळं तुम्हाला. आमच्याकडे जादू आहे ना, तुमचे 5 वर्ष वेस्ट घालणार तुम्ही शिकून शिकून. आम्ही तुम्हाला 5 मिनिटात विद्या शिकवणार. काय निरोगी कसं बनवायचं रोगीला. ते स्वभाव, निज स्वभाव कर तिष्ठत न्यारे न्यारे. ते सगळे स्वभावाने वेगळे वेगळे राहतात. त्यांना कोणी वेगळं केलं नाही आहे, ते वेगळे आहेतच हे सांगायचं आहे. जिमी स्वर्ण खान में पड़ा रहे है मिला, कीटक सोरला एक दिखे है, त्यो बाह्य दृष्टी कर देह जीव एके है. छान. काय कळलं? म्हणजे सोन्याच्या खाणी
अग्नीमध्ये पडला. पडलेलं सोनं, तुम्ही नाही पडला, सोनं पडलंय तिथं. खाणीतलं सोनं काय करतंय, कीट सोरला, म्हणजे ते कीट आणि कालिमा असते ना त्याच्यामध्ये, म्हणजे मल, थोडक्यात अन्य धातू म्हणा किंवा वरून लागलेलं काय कीट कालिमा असेल ते सगळं त्याशी मिसळून एक दिखे हे, एकच दिसतंय. त्याप्रमाणे बाह्य दृष्टी असणारा तो जीव देह आणि जीवाला एक मानतो. कोण? तो मी नव्हेच. मीच म्हणायचं म्हणजे मग बाहेर पडतो आपण, नाही तर अजून खाणीतच काय राणीतच बसणार, म्हणजे मलातच. जब स्वर्ण अगिन में जावे तब कीट भस्म हो जावे, जिय ध्यान अग्निक पर जलावे, तज देह मोक्ष पद पावे. मस्त. अग्नी में जावे, तेव्हा ते घाण सोनं अग्नीमध्ये जातं, सगळं भस्म होऊन जातं. मग आपण पण ध्यानाच्या अग्नीमध्ये प्रज्वलित पडायचं जाऊन. आपलं देह पण मोक्ष पद. म्हणजे काय, देहाला नसतं मोक्ष होत. म्हणजे जसं ते सुवर्ण त्या अग्नीमध्ये टाकलं तर ते कीट कालिमा आणि सुवर्ण वेगळं वेगळं होतं. कीट भस्म हो जावे, ती कीट कालिमा भस्म होऊन जाती. जिय ध्यान अग्नी प्रज्वलावे, त्याप्रमाणे जीव ध्यानरूपी अग्नीला जेव्हा पेटवतो, म्हणजे ध्यानाला बसतो, त्यावेळेस काय होतं, देह भस्म होऊन जातं, सगळे कर्म भस्म होऊन जातात आणि तो जीव मोक्षाला, मोक्षपदाला प्राप्त करतो. कोण जीव? मी जर ध्यान करेन तरच मी मोक्षाला जाणार. ध्यानाशिवाय मोक्षाचा दुसरा मार्ग नव्हता, नाही, नसणारच. म्हणून ध्यान मी रोज. काय अनुकूल नसेल? म्हणजे आता आमचं तिथं जेवण सगळं मिक्स वगैरे आहे, तर मग काय चिंतन करायचं? मी असं कधीतरी भाव केले, मला असं शुद्ध खानपान मिळू नये, किंवा बाहेरची रुची केली खाण्यापिण्याची, किंवा कोणी खात पित असताना त्यांना अनुकूलता दिली नाही, त्यांचा आहार तोडला, किंवा अजून असं काय त्याच्या योग्य प्रतिकूल आपण झालो. जे कोणी व्रती संयमी आहे त्यांचं जे काही शुद्ध खानपान बघून निंदा केली असेल, आश्चर्य केला असेल, किंवा शिथिलाचाराला अनुमोदना दिली असेल, सगळं हे अशा प्रकाराने. मग असं मी केले भाव म्हणून मला अशा प्रकारचं संयोग मिळतोय, असं खानपान मिळतंय. म्हणून आपण स्वतःच्या परिणामांचं प्रतिक्रमण पश्चाताप केलं तर त्या कर्मांची निर्जरा होणार. मग जिथं मिळतं तिथंच जायचं. मग अशा ठिकाणी राहायचंच नसतं आपण. जिथं धर्म नाही, धर्माचे अनुकूल वातावरण नाही, अशा ठिकाणी नाही राहायचं. या आमच्याकडं, आम्ही देतो तुम्हाला. यो जीव ज्ञान दृगरूप जो शक्ति अनूप सदा शिवरूप देह सो न्यारा, यह है प्रत्यक्ष सब भिन्न कुटुंब परिवारा. स्वरूप सांगितलं जीवाचं कसं आहे. अशा प्रकारे जीव ज्ञान दृग म्हणजे दर्शन रूप आहे, आणि त्याच्यामध्ये अनुपम शक्ती आहे म्हणजे अनंत शक्ती आहे. सदा शिवरूप आहे म्हणजे आनंद रूप आहे, मोक्ष स्वरूप आहे. देह सो न्यारा, देहापासून न्यारा म्हणजे भिन्न आहे. यह है प्रत्यक्ष सब भिन्न कुटुंब परिवारा. मग जर त्या शरीरापासूनच न्यारा आहे तर प्रत्यक्ष भिन्न असणारे कुटुंब परिवार तर त्यापासून सर्व भिन्नच आहेत. म्हणून ते सगळे तसं स्वतःला भावभासना करा तर समजणार की हे सगळे कुटुंब परिवार वगैरे किती वेळ माझ्याबरोबर, किती वेळ माझे. आत्ता मला विरक्ती झाली, सांग कोण माझं, असं मी काल भावभासना केली माहिती का. सगळ्यांना माझं माझं म्हणतो आणि त्यांच्याशी आपण जो मोह जोडतो ना, मग असा विचार येतो की नंतर कसं होणार, किंवा त्यांचं कसं होणार, किंवा आमचं कसं होणार, असं जे विचार येतो ना, इतकी निर्विकल्पता येणार ना. जर मी आत्ता दीक्षा घेतली तर कोण कोणाचं आहे मग. म्हणजे दीक्षा घेतली तर आज माझं मला संकुचितता आली, बाकीच्या कोणाचा विचार नाही, मग मी माझं कल्याण करणार आहे, बाकी सगळे जीव स्वतंत्र आहेत.
मग ठीक आहे, दीक्षा नाही घेतली तरी सुद्धा तुम्ही जरी राहताय त्यांच्याबरोबर तरी सुद्धा चिंतन तर हे राहावं की ह्यांच्यापासून मी भिन्न आहे, मी काय त्यांचं कल्याण करणार आहे किंवा ते माझं काय कल्याण करणार आहेत. ज्यांनी त्यांनी सुद्धा पुरुषार्थ केला तर तो दुःखातून मुक्त होणार, तर त्याचा संसार संपणार. नाहीतर मी किती जरी ओढून आणलं कोणाला, बाबा धर्म कर कर कर, किती करू शकणार. जबरदस्ती धर्म करण्याची गोष्ट नाही आहे धर्म ही. त्यामुळं म्हटलं की मार्गदर्शन करा, नाही असं नाही, पण त्यांनी हे करायलाच पाहिजे, करत नाही असं का करतो, मी माझा धर्म सोडला त्याच्यामध्ये. आपला धर्म नाही सोडला. म्हणून तिथं मी संकलेश करू लागलो तर माझी विशुद्धी करायसाठी मी धर्मात आलो आणि तुम्हाला ओढत राहिलो तर तुम्ही काय येत नाही. मग काय करायचं, मी आकुलता करत बसणार, काय येत नाही, तर मग तिथं माझं पण मी साधणं अवघड होईल. म्हणून तिथं आहे असताना प्रत्यक्ष भिन्न अनुभवा तर सोपं जाणार. म्हणजे आत्ता जर घरात आहे त्यांच्याशी जर आपला मोह कमी राहिला तर दीक्षा घेताना किंवा जाऊ दे मरताना किती दुःख होणार, नाही होणार ना. थोडं होणार, म्हणजे थोडं कशाला व्हायला पाहिजे. म्हणूनच तर भेदविज्ञान त्यालाच म्हणायचं. जर सम्यक दृष्टी असेल, ज्ञानी असेल तर भरत चक्रवर्ती मरताना रडला का, मेलाच नाही, तो निर्वाणाला गेला. पण रावण मरताना किती रडला, का बरं, मिथ्यादृष्टी, नरकगामी जीव होता. त्यामुळं अजून भविष्यात, आत्ता नाही. तर म्हणून सांगितलं तिथं तो जीव मरताना आकुलता करतो जो अज्ञानी आहे. तीर्थंकर पण म्हणजे त्यांचा जीव तीर्थंकर बनणारे तरी पण तो राहतो. अजून आत्ता कुठं तीर्थंकर बांधलं असेल तर त्याला म्हणायचं तीर्थंकर, भावी होणार आहे ते पण. आता श्रेणिक राजा नाही का नरकामध्ये, मग त्याच्यावर सगळं चालू आहे की, सगळं करणार तो जीव, काय मोक्षाला गेला आहे का लगेच. मग जरी तिथं आहे तरी पण हाणामारी काटाकाटी सगळं करतोय, रडतोय, हसतोय, दुःख करतोय, आकुलता करतोय, सगळं करतोय. मग आत्ता चारित्र्य मोह आहे त्याच्याजवळ, म्हणून त्याचे सगळे उदय दिसून येतात, त्याच्यामध्ये तो आकुलित होतो जीव. जसं राम म्हटलं ना, राम रडला नाही का, क्षयिक सम्यक दृष्टी राम. मग सीताला पळून नेल्यावर रडला की राम, आणि जाऊन त्या झाडाला विचारतोय, पक्ष्यांना विचारतोय, प्राण्यांना विचारतोय, जमिनीला, नद्यांना, नाल्यांना विचारतोय माझी सीता कुठे आहे. सांगणार आहेत ते. मग एडा होता का शाणा होता, ज्ञानी होता का अज्ञानी होता. मग असा उदय असू शकतो, कर्मांच्या उदयाच्या कदाचित आधीन होऊन तो जीव असं काहीतरी करताना दिसेल. म्हणून सम्यक्त्व नष्ट झालं असं नाही. श्रद्धान पक्क होतं म्हणून तर लक्ष्मणाचं प्रेत घेऊन 6 महिने फिरला ना, रडला की मग मेला लक्ष्मण म्हणून. रडणार नाही असं नाही. सम्यक दृष्टी जीवाला पण मोहाच्या उदयामध्ये होती आकुलता, पण तो स्वभावापासून च्युत होत नाही. एवढी शक्ती आहे, त्याची दृढता आहे की शरीर ध्यान करते, इन द सेन्स चालू आहे धारा की मी तर जीव आहे, ह्याच्यापासून भिन्न आहे. मग एवढंच करायचं आहे आपल्याला. पण तुम्हाला संसार सोडून करायचं नाही आहे, सगळं करत असताना करा तर संसार सुटणार. चला एक तेवढं पॅराग्राफ. कर परद्रव्य नसो प्रीती, छांड निज रीती, रुले नाही चुकलं ते, ह्याची चाल अशी आहे. कर परद्रव्य नसो प्रीती, छांड निज रीती, रुले भव बीच बना संसारी, जिया बारह भावन भाय मोक्षदातारी. मी शेवटच्या ओळीचा अर्थ सांगते, तुम्ही वरचे 2 सांगा. हे जीवा 12 भावनांचं चिंतन कर जे तुला मोक्ष देणारे आहेत. म्हणजे आपण बाहेरच्या द्रव्यासोबत मी म्हणायचं, मी आपण नाही. मी परद्रव्याशी प्रीती करतो, स्वतःपासून निजरीती छांड म्हणजे स्वतःची चालीरीती स्वभावाला सोडतो. भव बीच सगळ्यांमध्ये रमलो आणि संसारी झालो. बना आणि रडतोय म्हण की, रडतो म्हणलीच नाहीस. संसारी बनून सगळ्या भवामध्ये, सगळ्या भव बीच म्हणजे सगळ्या संसारींमध्ये किंवा त्या परिग्रहामध्ये अडकून काय करतो मी, रुले म्हणजे एकतर त्याच्यामध्ये रुळतो म्हणा आणि मग शेवटी रडतो म्हणा. म्हणून सांगितलं हे सगळं नको असेल तर हे जीवा 12 भावनांचं चिंतन कर जे तुला मोक्ष देणारे आहेत. म्हणून असं अन्यत्व भावनेचं चिंतन आपलं रोज असायला पाहिजे. एकत्व भावना आणि अन्यत्व भावना आपल्याला साक्षात आपलं स्वरूप सांगणारी आहे.
म्हणून असा मी आहे हे समजलं तर आपल्याला दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा आनंद भोगता येतो. मग काकांना सांगायचं जे काय आता ज्यांचा वियोग झालाय ते माझ्यापासून भिन्न आहे, ते भिन्न होतेच पूर्वी, आत्ता भिन्न झाले असं नाही. मग त्यांच्यामुळं माझं अस्तित्व नाही आहे, माझ्यामुळं त्यांचं अस्तित्व नाही आहे. ते कुठेही असले तरी सुद्धा जीव आहेत आणि त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार त्यांचं कार्य चालू आहे. मग मी त्यांच्यापासून भिन्न बस जाणणारा आनंदी आहे असं वेदन करा असं सांगा. हो कुठलं तेच ना ते असे लाईन्स आहेत ना. मग सत्य आहे ते उलट आपण सत्यापासून वास्तविकतेपासून दूर जायला लागलो तर कसं मग, म्हणून भीती वाटते. उलट सत्य स्वीकारा, काय स्वरूप आहे ते समजू द्या आपल्याला, तर सगळं भय नष्ट होणार. म्हणून आम्ही काल संध्याकाळी स्वाध्यायामध्ये तेच घेतलं होतं की भय का होतं जीवाला, अनेक कारणं आहेत भय होण्याची. मग सत्य स्वीकारत नाही हे पण एक भय आहे. मी मरणार आहे हे कोणाला स्वीकारच नाही आहे, त्यामुळं मरण समोर आलं की भीती वाटते. म्हणजे मरण नसलं तरी भीतेत लोक आजकाल. म्हणजे ॲक्सिडेंट झाला, मरणार नाही आहे पण मरेन का, रोग झाला तर थोडंसंच झालेला असतो पण भीतीनेच मरतो बिचारा. म्हणजे भय सोबतचे आहेत ते मग तेच ना, म्हणून तर तो मोह आहे ना आपला, मग ते तर जाणारच आहेत एक ना एक दिवस. त्यामुळं आत्तापासून स्वतःला खंबीर करायला पाहिजे की जो जन्मला तो मरणार आहे कधी ना कधी. म्हणजे मी केलं बरं का स्वतःला असं म्हणून. म्हणजे शेवटी मोह आहे अजून तोपर्यंत घरात आहे आणि घरातल्यांशी तोपर्यंत अटॅचमेंट आहे. मग त्यांच्याविषयी चिंता चालू असती, त्यांचं काय होणार, कसं होणार, त्यांचा वियोग सहन होणार का आपल्याला. म्हणजे शेवटी आपल्यालाच तयार करावं लागतं स्वतःला. ते वियोग तर होणारच आहे, पण म्हणून काय आपण थांबू शकणार आहे का, त्यांना बदलू शकणार आहे का क्रमनियमित पर्याय. म्हणून स्वीकार झाला तर शांती आहे, नाहीतर मग आकुलता होणार. म्हणून त्यांच्यापासून मी भिन्न आहे, ते जीव आहेत. म्हणून मागं सांगितलं होतं ना मी की माताजींचे गृहस्थाश्रमीचे आई, त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा अंत झाला, समाधी मरण साधलं, पण तरी त्यांना मग त्यांची आई असताना पण अशी भावना कशी असू शकते. त्यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा असं मोह नव्हता, रडू नव्हतं, आकुलता नव्हती, एक डिस्टर्बन्स काहीच नाही, असे स्थिर होते. ते कसं राहू शकतो जीव. ह्याला म्हणायचं वैराग्य, जे अंतरंगात नाही येतं, बाहेरून मारून मुटकून नाही येणार. म्हणून त्याच्यासाठी ज्ञानाचं वेदन आवश्यक आहे. मी तर ज्ञान आहे, मग ज्ञानाचं कोण आहे, ते शरीराची आई होती, मग माझं तर त्यांच्याशी काहीच संबंध नाही आहे. असा मी मस्त सगळ्यापासून भिन्न जाणतोय आणि माझं अस्तित्व तर कायम आहे, शाश्वत आहे, ते कधी नष्ट होणार नाही आहे. आणि त्यांचं पण अस्तित्व कायम आहे, मग कोणासाठी रडायचं. म्हणून मी भिन्न आहे, ते भिन्न आहेत, मी जसं शाश्वत आहे तसं ते पण शाश्वत आहेत. मग शरीरासाठी तर आपण रडणार नाही. कशाबद्दल. म्हणजे मला असं वाटतं फॉर एक्झाम्पल एल्डर्स कोणी असतात ते आपल्या गुड मॅनर्स शिकवतात ना, म्हणजे ते ऑफ झाले तर मग आपल्याला म्हणजे बाकीचे लोक नाही सांगणार असे नाही का. बाकीचे लोक म्हणजे आपल्या घरचेच आपल्याला सांगतात ना, म्हणजे असे गुड थिंग्स वगैरे. आणि जर का ते ऑफ झाले, आता माझी आजी होती ना, तर तिथं समाधी मरण झालं. मग रडली का नाही रडली. आजी छान होती का नव्हती. मग आजीने छान गोष्टी शिकवल्या, रड म्हणून शिकवलं का. आजीने चांगल्या गोष्टी शिकवल्या ते धरायच्या उलट. पण त्यांनी गेले म्हणून आपण त्यांच्या मागं जर मोह केला तर त्यांचं काय आपण शिकलो. म्हणजे ते आहे, त्यांचं पण अस्तित्व आहे, त्यांनी आपल्यामुळं थांबणार नाही आहेत किंवा आपण त्यांना कोणाला थांबवू शकणार नाही आहे. होणार तर आहे, ते स्वीकार व्हायला पाहिजे फक्त. आणि मोह केला तर झालेली पर्याय तर परत मागं येणार नाही आहे. मग ते जिथं आहेत ना तिथून कदाचित बघतात बरं का मागं येऊन. जर समजा तुम्ही आता आकुलता करत बसला ना, तर तो जीव जो मेला ना, तर तो 48 मिनिटापर्यंत फेरी मारून जाऊ शकतो येऊन तुमच्याजवळ. आणि त्याला कळलं की तुम्हाला आकुलता व्हायली आहे, तुम्ही रडायला लागलाय, तुम्हाला क्लेश व्हायला लागले, तुमच्याकडे येऊन परत फिरत बसतो बरं का भूतून. म्हणजे तुम्हाला सोडून जायची इच्छा होत नाही मग त्याला. किंवा
अन्य कुठल्या गतीत असेल तर ते समजा तिर्यंच्या झालं तर तुमच्याच घरामध्ये येऊन काहीतरी किडा मकोडा पाल वगैरे असल्या अवस्थेमध्ये घर सोडणार नाही, तुमचं सानिध्य सोडणार नाही. जसं ती पत्नी होती आणि त्या सेठजींचा जीव ध्यानाला बसलेला म्हणल्यावर सेठजींना सेठजींची आसक्ती, त्या सेठजींची त्या सेठानीमध्ये आसक्ती, मरून काय झाले, बेडूक झाले त्यांच्याच घरात त्यांच्याच विहिरीत. आणि मग ते उडी मारायले त्या बायकोच्या अंगावर. मग ती बायको सारखं झटकतीये पण कुठं ते दूर होते. मग असं कोणाशी एकत्व केलं की बरोबर भेटत राहते बरं का बाजूला मागून. म्हणून आहे स्वीकार करा, एवढंच आपला संयोग होता, ह्याच्यापेक्षा जास्त नव्हता. त्यामुळं ते जिथं आहे तिथं जीव आहे, उलट त्यांना ज्ञान ध्यानाची प्राप्ती होऊ दे ही भावना करायची. आणि आत्ता पण ते आपल्या संयोगात असतील तोपर्यंत त्यांना तेच मार्गदर्शन करायचं की आमचा मोह करू नका, तुम्ही काय करा, भेदविज्ञान करा. म्हणून मरणाऱ्या जीवाला ती पत्नी असती आणि तिच्या समोर तिच्या पतीला मारलं दुसऱ्याने, जो की तिच्यावर मोही झाला होता. आता आहे पुराणांमध्ये, मला नावं वगैरे नाही माहीत नाही. म्हणजे पती पत्नी होते आणि त्या पत्नीवर तिसरा पुरुष मोहित झाला, तर त्यांनी काय केलं, तिला प्राप्त करण्यासाठी तिच्या पतीचा जीव घेतला. मग डोळ्यासमोर नाही ती पण वेगळी गोष्ट. तर तो पती मेला तिच्या डोळ्यासमोर, मग ती काय करायला पाहिजे, आता तो येऊन तिलाच पकडणार, म्हणजे तिचं उलट शील धोक्यात होतं. पण त्यावेळी सुद्धा तिची सावधानता अशी होती, धर्माचं ज्ञान असल्यामुळं, तत्वज्ञान असल्यामुळं तिने काय केलं, पतीला स्थिर केलं की तुम्ही त्याच्याबद्दल वैर करू नका आणि माझ्याबद्दल आता प्रेम करू नका. म्हणजे तुम्ही आता साम्य भाव स्वीकारा आणि स्वतःची सल्लेखना साधा. कोणाविषयी कसले आकुलता नको, कसले विकल्प नकोत. तो जीव चांगल्या परिणामांनी मेला, देव झाला आणि रक्षण करायला तिच्याकडे आला. जेव्हा की तो तिला काय करेल असं या भावनेने ती पळाली जंगलाकडं आणि तिथं जाऊन त्यांनी रक्षण केलं. मग ही म्हणती तू कोण आहे आणि माझं रक्षण करतोय. त्यांनी सांगितलं तू माझं रक्षण केलं ना म्हणून तुझं मी रक्षण करायला. म्हणून आपण दुसऱ्याला त्याचा जीव चाललाय ना तर उलट त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करा. आपण त्यासमोर बसून रडतो म्हणजे काय केलं, उलट अस्थिर केलं. मग म्हणजे ते पुढं जाऊन चांगली गती मिळवणार असेल तर आपण त्याला उलट काय वाईट भावना करवली. म्हणून उलट धर्म द्या, तत्व द्या, ज्ञान सांगा, ध्यान सांगा, त्याच्यातून स्थिर व्हावं त्यांनी पण आणि आपण पण. म्हणून सगळ्यांचं इतरांचं बघायचं त्याच्यातून आपल्याला सावधानता येण्यासाठी. आपण पण असंच मरणार आहे, आपल्याला पण सगळ्यांचा वियोग होणार आहे, तर त्या दुसऱ्याच्या वियोगात आपण रडतोय, आपल्या वियोगात कसं व्हायचं आपलं, आपण पण खूप आकुलित होणार. म्हणून तत्वज्ञान, चिंतन, अनुभवन सारखं आवश्यक आहे. म्हणून थोडं ध्यान करत जावा. हो जाणा. शुद्ध आत्मा सर्व परापासून, शरीरापासून, विभावांपासून भिन्न आहे. मी तर शुद्ध पवित्र आहे, माझ्यामध्ये कोणताही मल नाहीच, कोणाशीही माझा संबंध नाहीच. संबंधाचा विचारच मल आहे, मोह आहे. मी तर निर्मोह आत्मा आहे, निर्मल आत्मा आहे. निसंग स्वरूपोहम, निष्परिग्रह स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो